आपला स्पेशल बुक केलंय भावा. आणि तू साईडनं जा मागणं कॅमेऱ्याच्या पलीकडे. हे अशी सवय तुझी. चेष्टा करतो असं ती चालू. असं ते चालू राहते 5 मिनिट फक्त. आता 5 मिनिट झाली सांग. तर सध्या ना पॉडकास्टचा एक ट्रेंड चालू आहे. तर त्याच्या संदर्भात आम्ही असंच दिलीप आणि मी ठरवलं की आम्हाला येणाऱ्या मित्रांचं सुद्धा एक पॉडकास्ट रेकॉर्ड करूया, जेणेकरून भविष्यात ते कंटिन्यू आपल्याला नाही असू दे हसणार की नाही. तू लकी आहेस, तुझा फर्स्ट पॉडकास्ट मी रेकॉर्ड करतोय माहिती आहे का. यू आर द लकी. ओके. तर सीन असा आहे की मला असं तुला प्रश्न विचारायचे 2-3. तर मला एक सांग की तुला कॉलेज जीवनामधली कुठली गोष्ट अजून पण रिमेंबर म्हणजे लक्षात आहे आणि चांगली वाटते आणि ते आठवल्यानंतर तुला चांगलं फील होतं. आणि तो आज आपल्याला बघायला मिळणार आहे. आज आपल्याला बघायला मिळणार, त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. अच्छा, केतन बाजूला डान्स बघण्यासाठी साक्षात डोळ्यांनी परत एकदा बघायला मिळणार आहे, त्याच्यामुळे मी खूप खुश आहे. ओके. आणि पहिली गोष्ट राहिली माझी, पहिल्यांदा कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला, जी पॉडकास्ट तुम्ही चालू केली. धन्यवाद खूप शुभेच्छा. ओके. आणि खूप सारे यश मिळवते. नाही, यश मिळण्याचं कारण असं काय म्हणजे त्या इंटेन्शनला सुरू केलं नाही आपण. पण एक असावं आयुष्यात एक काहीतरी टाइमपास विरंगुळा म्हणून. तर दुसरा प्रश्न माझा असा आहे की जेव्हा आपण कॉलेज जीवनामध्ये होतो तेव्हा जे हे आपलं फ्रेंड सर्कल होतं, ह्याच्यामधला असा कुठला मित्र होता तुझा की त्याला बघून तू इन्स्पायर व्हायचास किंवा तू ॲडमायर फील करायचास किंवा एक चांगला वेगळा जिव्हाळा होता? म्हणजे फ्रँकली स्पीक असं काय नाही, प्रत्येकाला एक चांगला फ्रेंड असतो. तर ते त्याच्याबद्दल मला तुला नाव सांगितलंस तर चांगलंच आहे, नाही सांगितलंस तरी हरकत नाही, पण त्याची कुठली गुण तुला आवडत होते? सगळेच मित्र चांगले होते, प्रत्येक थोड्या बाबतीमध्ये. जसं की राजाचा चावटपणा. अच्छा, मंगळवेडे राज मंगळवेडे चावटपणा. ओके. तुझा बोल्डपणा. ओके, थँक्यू. राजीव फुलेचा डॅशिंगपणा. ओके ओके. असे बरेच काय होते. ठीक आहे, मी एखादं विचारलं तर 2-4 सांगितलं हरकत नाही. बरं, जेव्हा हा प्लॅन करण्यासाठी मी डिस्कशनला तुला बोललो तर त्यावेळी तुझ्या मनातली भावना काय होती? पहिल्यांदा खूप आनंद झाला, म्हणजे इतक्या दिवसानंतर आपण भेटणार आहे, त्याच्यामुळं. आणि एकत्र भेटणार आहे, म्हणजे आपण नेहमी भेटत आलेलो आहोत अधूनमधून, पण सगळेजण एकत्र भेटणार आहोत. आणि त्याच्यामुळे ज्या जुन्या आठवणी आहेत त्या परत एकदा ताज्या करण्याचा एक क्षण मिळेल आपल्याला. त्याच्यासाठी खूप उत्साही वाटलं मला. खूप आभारी आहे मी तुझा ह्या ठिकाणी आल्याबद्दल. आणि नक्कीच हे मेमोरेबल ट्रिप होईल आपली असं मला वाटतं. आणि दिलेल्या तुझ्या प्रतिक्रियांबद्दल मी खूप आभारी आहे. आणि शेवटचं जाता जर तुला एखादी मनातली विचित्र म्हणजे इच्छा व्यक्त करायची असेल एखाद्या मित्राबद्दल किंवा एखाद्या मित्राला शिवी द्यायची असेल तर तू ती कुणाला देशील आणि का देशील? कारण राजा मंगळवेडेला पार्टी देत नाही, लय कडू आहे. ओके, धन्यवाद तुझी ही स्फोटक प्रतिक्रिया दिल्याबद्दल. आणि मी खरंच आभारी आहे या प्रतिक्रियेबद्दल. थँक्यू सो मच